जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे आपला आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. आज मी आलो आहे शिरवली या गावी. आज या ठिकाणी देवींची प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. जुन्या मंदिरातून आज 2 दिवस कार्यक्रम चालणार आहे. जुन्या मंदिरातून नवीन मंदिरामध्ये मूर्तीचे स्थलांतर करणार आहेत. ते पाहण्यासाठी जर आपण रोहित बारे या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करू व्हिडिओला. देवाची बाटली दिसली ना टाकावं होय देवाची बाटली दिसली अरे पूजा आता आता वाटली आपण आले अबू हे बघ नारळ काढलेले नारळ नमस्कार, आपलं रोहित बारे या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करतो. मला जरा आपल्या मंदिराविषयी थोडी माहिती द्या. नमस्कार. शिरवली हे चिपळूण तालुक्यातलं निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक गाव आहे. शिरवलीमध्ये ग्रामदेवतेची 2 मंदिरं आहेत. पहिलं मंदिर आहे तिथे श्रीदेव भैरी, श्रीदेवी झोलाई आणि श्रीदेवी जोगेश्वरी असं 3 देवतांचं ते मंदिर आहे. तेही निसर्गाच्या कुशीमध्ये आहे. आणि दुसरं जे मंदिर आहे ज्या ठिकाणी आपण आत्ता सर्वजण उभे आहोत ते मंदिर आहे श्रीदेवी चंडिका आणि श्रीदेवी वाघजाई यांचं मंदिर. आत्ता या मंदिराचा नूतन मंदिर बांधल्यामुळं जीर्णोद्धार होतो आहे. आणि हा जीर्णोद्धार करण्याचं कारण की शिरवली गावामध्ये वेलोंडेवाडी धरण प्रकल्प हा आला आणि हे मंदिर या धरणाच्या बुडीत भागामध्ये येत असल्यामुळं त्याचं स्थलांतर करणं हे गरजेचं होतं. आणि म्हणून या मंदिराचा आज जीर्णोद्धार नूतन मंदिराचा आज 11 आणि 12 एप्रिल असा 2 दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. श्रीदेवी चंडिका श्रीदेवी वाघजाई यांचं मंदिर हे पूर्वी या ठिकाणापासून अजून एक वरती 1 किलोमीटर अंतरावरती त्या ठिकाणी होतं पूर्वीच्या काळी. आणि पूर्वीच्या काळी जी काही नैसर्गिक आपत्ती आली, अतिवृष्टी झाली, त्या काळामध्ये ते मंदिर थोडंसं त्या नैसर्गिक आपत्तीत पडलं आणि तिथून या मूर्ती पाण्याबरोबर वाहत ज्या ठिकाणी आल्या त्या ठिकाणीच देवीनं कौल दिला आणि नूतन म्हणजे त्या काळाचे मंदिर बांधलं गेलं. हे नदीच्या कडेला या ठिकाणी हे मंदिर बांधलं गेलं. आणि ह्या ज्या देवी आहेत या दोन्ही देवी नवसाला पावणारे आहेत. आत्ता जे मंदिर आपलं नवीन होतं आहे ते इथूनच वरच्या भागाला म्हणजे शिरवली सहाणवाडी ते गौडवाडी हा जो रस्ता आहे या रस्त्याला लागूनच या नूतन मंदिराची वास्तू आता या ठिकाणी उभी राहिलेली आहे. आणि एकूण शिरवली गावाचे हे 5 देव आहेत. श्रीदेव भैरी, श्रीदेवी चंडिका, श्रीदेवी वाघजाई, श्रीदेवी झोलाई आणि श्रीदेवी जोगेश्वरी असं 5 देवतांचं हे ग्रामदैवत या ठिकाणी आहे. ओके, आपण थोडं काकांकडून माहिती घेऊया. हा नमस्कार. आत्ताच आमचे शिरवली गावचे सन्माननीय अध्यक्ष तांबे सर यांनी आपल्या ग्रामदेवतेविषयी सर्व माहिती दिलेली आहे. खरोखरच हे आमचं जे मंदिर, आमचे जे देवस्थान आहे हे आमच्या नवसाला पावणारे हे देवस्थान आहे. संपूर्ण नोकरवर्ग, गावातील ग्रामस्थ, सर्व बाहेर वसनी सासर वसनी यांच्या पाठीशी राहणारे हे दैवत आहे आणि ही परंपरा आहे. आणि म्हणूनच ह्या मंदिरामध्ये याची ख्याती आहे की या परिसरातून मला वाटतं 3 जिल्ह्यातून लोक ह्या मंदिराच्या, चंडिकेच्या, भैरीच्या मंदिराच्या दर्शनासाठी येतात. खरोखरच जर पाहायला गेलं तर आमच्या गावामध्ये अनेक स्पर्धा होतात. मग त्या छकड्याच्या स्पर्धा आहेत, तुम्हाला माहिती आहेत. त्याप्रमाणे नांगरणी स्पर्धा असू दे, पालखी नृत्य स्पर्धा असू दे,
आपल्या भैरीचंडिका वाघजाई झोलाई जोगेश्वरी या ग्रामदेवतेच्या नावाने या ठिकाणी स्पर्धा भरवल्या जातात आणि ज्या स्पर्धा भरवल्या जातात त्या ठिकाणी आपला विजय होतो. मला वाटतं आमच्या ह्या गावामध्ये जवळजवळ आतापर्यंत विचार केला तर जो 500हून अधिक बक्षिसं या गावामध्ये आलेले आहेत सर्व स्तरावर. प्रत्येक जो नागरिक आहे जो आज कामानिमित्त पुणे असेल, बारामती असेल किंवा मुंबई असेल, अनेक शहरामध्ये नोकरीनिमित्त विस्थापित झालेलं आहे, पण त्यांचं लक्ष गावाकडे आहे. कारण प्रत्येकाच्या पाठीशी राहणार हे दैवत आहे, म्हणूनच हे नावारूप आलेलं आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपणही कुठे असाल तर आमच्या ह्या मंदिरामध्ये दर्शनाला तुम्ही येऊ शकता, तुम्ही अनुभव पण घेऊ शकता. खूप पावणारं दैवत आहे. आज सरांनी सांगितल्याप्रमाणे धरणामध्ये आपलं हे बुडी क्षेत्रामध्ये जात असल्या कारणानं आपण त्याचा जीर्णोद्धार करतो, नाहीतर हे आपल्या हातून ते शक्य नव्हतं. पण आमचा नाईलाज स्वयंभू मंदिर आहे. सरांनी सांगितल्यामध्ये अनेक वर्षापूर्वी वाहत आलेले जे पाषाण मूर्ती आहेत, ते ज्या ठिकाणी ते थांबल्या त्या ठिकाणी ते पूर्वजांनी मंदिर बांधलं आणि आम्हाला नाईलाज असतो हे सुंदर ज्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण होतं, आज धरणाच्या माध्यमातून इथली निसर्ग सौंदर्य हे गेलेलं आहे. पण दोन्ही मंदिरामध्ये आम्ही भैरीच्या मंदिरामध्ये ते जे तुम्ही जर पाहिला तर तिथले सुद्धा निसर्गरम्य वातावरण शिरवली गावाने राखलेले आहेत. तिथे जे असणारी झाडं आहेत ते पारंपरिक, मला वाटतं 500 वर्षापूर्वीची सुद्धा झाडं तिथं पाहायला मिळतात. तसंही या ठिकाणी आम्ही जतन केलं होतं हे, आणि म्हणूनच आज धरणाच्या माध्यमातून विस्थापित खूप वाईट वाटतंय आणि आनंदही होतोय. कारण आम्ही ह्या सर्व तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, गावाच्या सहकार्याने सुंदर मंदिराची स्थापना, चंडिका आणि वाघजा या मंदिराची स्थापना आपण या ठिकाणी केलेलं आहे. तेही मंदिर आपण सगळ्यांनी पाहायचं आहे आणि आम्हाला खूप भारावून आमच्या अंगावर आमच्या शाऱ्या येतात की आम्ही जे स्थलांतर करतोय पूर्वीची काय माहिती नाही, पण परमेश्वर आमच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच हे सर्व शक्य आहे. सुंदर परिस्थिती आजपासून 11 धार्मिक विधीला सुरुवात. इथे जे पाषाण मूर्ती ह्याच्यातून पाणी उतरून नवीन मूर्तीमध्ये आपण ते घडवून आम्ही सावंतवाडी या ठिकाणी चांगले जे कारागीर आहेत त्यांच्याकडून आपण वाघजाई आणि चंडिका मातेची मूर्ती, रेखीव मूर्ती आपण बनवले की ही संधी परमेश्वर आम्हाला उपलब्ध करून दिली, नाही तर हे शक्य नव्हतं. आणि म्हणूनच पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करेन, हे मंदिर पाहण्यासाठी तुम्ही आवर्जून या, देवीचा आशीर्वाद घ्या आणि तुम्हाला सर्वच मनोकामना, चांगल्या ज्या मनोकामना असतील तर परमेश्वर तुमच्या पूर्ण करणार, यामध्ये किंचित शंका नाही. नमस्कार. काका तुम्ही काय सांगणार? नमस्कार. या गावामध्ये आपली जरी 2 मंदिरे असली तरी पण अखंड ह्या गावावरती भैरी, श्री भैरीदेव, चंडिका, वाघजाई, झोलाई, जोगेश्वरी यांची कृपेची छाया आहे. जरी कुठेही परदेशी जरी आपली मुलं कामात असले काय तरी पण ती छाया छत्र त्यांच्यावरती आहेत. आणि ह्या गावामध्ये अनेक जे पूर्वजांचे कार्यक्रम आहेत, यात्रा उत्सव असो, शिमगा उत्सव असो, असे अनेक उत्सव आम्ही पारंपरिक सण अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही सगळे पार पडतो. आमच्या या गावामध्ये जशी ग्रामदेवीची जी 2 मंदिरं आहेत तशा दोन्ही मंदिरांच्या वेगवेगळ्या सहाण आहेत आणि शिमगोत्सव हा अतिशय उत्साहानं या ठिकाणी पार पाडला जातो. फाल्गुन वद्य प्रतिपदा आपला होम लागतो आणि दोन्ही मंदिरांचे वेगवेगळे होम आहेत. भैरी, झोलाई, जोगेश्वरी यांचा एक होम आहे आणि चंडिका आणि वाघजाई यांचा होम हा वेगळ्या ठिकाणी लावला जातो. दुसरं पण या ठिकाणी मला सांगायला आणखी अतिशय आनंद वाटतो की हे जे आत्ताचं जुनं मंदिर आहे, हे जुनं मंदिर आता या ठिकाणी उभे आहेत आनंद गिमोकर, त्यांच्या पूर्वजांनी या मंदिराला या ठिकाणी जागा दिली होती. आणि आत्ता जे नूतन मंदिर होते ते श्री कृष्ण आगरे, विनोद आगरे, विवेक आगरे आणि त्यांचे सर्व कुटुंबीय परिवार यांनी या मंदिराला मोफत जागा ही या ठिकाणी उपलब्ध करून आपल्याला दिलेली आहे. आणि नवीन जागेमध्ये या मंदिराचं स्थलांतर हे आता या ठिकाणी होतं आहे. आमच्या या यात्रासुद्धा गावामध्ये भरतात. या देवीची चैत्र महिन्यामध्ये यात्रा भरते. आत्ता नुकतीच 3 एप्रिलला ही यात्रा या ठिकाणी पार पडली आणि 5 पालख्यांचा भेटीचा सोहळा या गावामध्ये संपन्न होत असतो. आणि हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी जे चैत्र वद्य पौर्णिमेला प्रतिपदेला आपला हा जो कार्यक्रम आहे, हा यात्रांचा कार्यक्रम ही या ठिकाणी अतिशय दिमागदार पद्धतीनं या ठिकाणी साजरा होत असतो. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे ही गावाची एकजूट आहे आणि म्हणूनच हे चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम होतात. हे सोपं नाही. आमचे अध्यक्ष सन्मान्य तांबे सर यांच्या अध्यक्षतेखाली गाव एकजुटीवर आहे.
ही परंपरा आहे. आमचे पूर्वज, त्यांचे वडील मामा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली हा गाव चालला. त्याच्यानंतर तांबे सरांनी खूप सुंदर धुरा गावाची सांभाळली आणि त्यांच्या माध्यमातून जरी आमची मंदिर 2 असली तरी पण कार्यक्रम हे सर्व एकत्र होतात, खूप सुंदर होतात. गावाची एकजूट, मला वाटतं आमची सानवाडी, बेलोंडेवाडी, गववाडी, बौद्धवाडी, सुतारवाडी अशा वाड्या आहेत आणि ह्या वाड्यांची एकजूट अध्यक्षांनी सांगितलेला कुठल्याही गोष्टीला या ठिकाणी विरोध होत नाही. म्हणूनच या गावाचे सुंदर सुंदर सुंदरसे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक आजचा सुद्धा कार्यक्रम हा 2 दिवसाचा कार्यक्रम आहे. याला तुम्ही हजेरी लावा. खूप सुंदर कार्यक्रम आहे. दर्शनाचा लाभ घ्या आणि परमेश्वराच्या कृपेने तुम्ही पण सर्वजण दर्शनाला या आणि देवीचा आशीर्वाद घ्या. बैरी चंडिका मातेचा, बैरी चंडिका मातेचा, बैरी चंडिका मातेचा, शिव हर हर, शिव हर हर, शिव हर हर. नमस्कार. बाबा बैरी चंडी वाघजाय झोलाय जोगेश्वरी पंचवीसला जागेवाले बाबा महाराज आपल्या चंडीचं आणि वाघजायचं मंदिर आपल्या या ठिकाणी कार्यक्रम आहे. परमेश्वर आज पाणी उतरण्याचा कार्यक्रम आहे. परमेश्वरा जागेवाले बाबा तुम्हाला हा नारळ देतो. ह्या जागेवर स्थलांतर करतोय. जसं इथं तुझा सहभाग होता त्याचप्रमाणे प्रवर्ती सगळ्या गोष्टी सुखाचा आमच्या हातून काय चुकायला पण सगळ्यांना आनंदाचा दिवस हा कार्यक्रम पार पाडू दे. बाबा बैरी चंडी वाघजाय झोलाय जोगेश्वरी परमेश्वर आपल्याला वाघजाय आणि चंडिकेचं मंदिर आपण स्थलांतर करतोय धरणामुळे. तर परमेश्वराच्या आजपासून कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. परमेश्वरा तुम्हाला आठवण दिली आहे. तुम्ही यजमानी व्हा. हे व्यवस्थित स्थलांतर होऊन सगळ्या गोष्टी पार पडा. 2 दिवसाचा कार्यक्रम येतात. सांग 5 वाजे पाणी उतरू दे व्यवस्थित पाणी चढू दे. तुमचं परमेश्वर आपलं नवीन मंदिर परमेश्वरा धर्मामुळे आपल्या स्थलांतर पाणी उतरण्याचं काय नवीन ज्या मूर्त्या आपण जे घडवतोय त्याच्यामध्ये तुमचं अस्तित्व कुठल्या प्रकारचे अडचण आबू तुमचं काम झालं की जरा मला भेटा. सांगितलं एक पापड आणि 5 दिवस भाकरी लागेल ना.